घोषणाबाजी देखील केली जाते। आमदार महेश सावंत यांनी पालिका कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि सध्या या ठिकाणी पोलीसही दाखल झालेले आहेत। त्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न होतोय। जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही अशा आशाचे बॅनर फलक जे आहेत ते हाती घेऊन हे आंदोलक सध्या जोरदार घोषणाबाजी करतात। आमदार महेश सावंत यांनी पालिका कार्यालयावर हा मोर्चा काढलाय। सध्या शिवसेना भवनाबाहेर मोठी गर्दी आहे। ठाकरेंच्या शिवसेना हंडा मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून या आंदोलकांची सध्या धरपकड सुरू आहे। अनेक महिला कार्यकर्त्या देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। पोलिसांकडून या आंदोलकांना थांबवण्याचा समजावण्याचा प्रयत्न होतो। आता पोलिसांकडून देखील सुरू झालेली आहे। अनेक महिला आंदोलक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ठाकरे गटाचा हा हंडा मोर्चा पोलिसांकडून सध्या धरपकड सुरू झाली। ऐका आम्ही इथून समजा मी माझ्या हातात हंडा आहे। खाली उतरा ना ताई, खाली म्हटल्यावर उतरणार, आम्ही नाही जाणार म्हटल्यावर नाही जाणार। परवानगी पोलीस कधी देतच नाही मोर्चाला, आम्ही जाणारच आहोत। अडवते तरी जाणार आम्ही तिथे। आम्ही आता मोर्चा घेऊन जातो, पोलीस अडवले तरी जाणार तिथे, पोहोचणार। तुमचा निर्धार जायचा। आमची अर्धी लोक गेली सुद्धा। सचिन गव्हाणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सचिन, नेमका काय सुरू आहे, काय सांगाल? आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मोर्चा जो आहे हंडा मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। दादर, माहीम, शिवाजी पार्क या परिसरामध्ये कमी दाबानं जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून पाणी येत होतं आणि उन्हाळ्यामध्ये लोकांना त्रास होत होता। या निमित्तानंच आता मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी या संदर्भात आम्ही मोर्चा काढणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता हे जो मोर्चा आहे तो महेश सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला होता। शिवसेना भवनाजवळ सर्व जे शिवसैनिक आहेत ठाकरे गटाचे ते जमलेले होते। त्यावेळेला पोलिसांनी या शिवसैनिकांना नोटीस दिलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला हा मोर्चा काढता येणार नाही असं ज्यावेळेला सांगण्यात आलं त्यावेळेला शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा घेऊन जाणार असा पवित्रा घेण्यात आला आणि त्यावेळेलाच पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये इथं आपल्याला धुमचक्री पाहायला मिळते। धरपकड जी आहे ती पोलिसांकडनं शिवसैनिकांची केली जाते। पोलीस जे आहे ते शिवसैनिकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मोठ्या संख्येनं इथं पोलीस बंदोबस्त जो आहे तो या शिवसेना भवनाच्या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता। शिवसेनेचा हा हंडा मोर्चा होता आणि आता जे महिला शिवसैनिक आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात येत आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते सध्या तणावाचं वातावरण जे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात भूमिका मांडलेली होती। टँकरचा जो संप होता त्यानंतर आणि जो कमी दाबानं पाणी पुरवठा मुंबईमध्ये सध्या होतोय आणि मुंबईची जी धरणं आहेत त्यामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो कमी झाल्यामुळं पाणी जे आहे ते कमी झाल्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये हा कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे लोकांना जो मुंबईकरांना जो आहे तो त्रास होतोय। त्यानंतर आता ठाकरे गटाकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती। त्याचाच भाग म्हणून इथे हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता आणि या मोर्चा दरम्यान कुठेतरी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये इथे वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। आमदार महेश सावंत यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि आमचे शिवसैनिक जे आहेत ते वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढूनच राहणार असं देखील इथे सांगण्यात येत आहे। एक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण दादर शिवसेना भवन परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते। ऋषाली, नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सध्या पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरू आहे। आंदोलकांना मागे काढण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हे आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे।